नमस्कार विद्यार्थी मित्रो. 11वी टेक्निकल अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट, लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना नमस्कार करतो. त्यामध्ये जर्नल फाउंडेशन कोर्समध्ये 3 टॉपिक मी तुम्हाला पाठवलेले होते. त्याचं लेक्चर पण घेतलेलं होतं, त्याच्या नोट्स पण पाठवले असे आहेत. त्या तुम्ही उतरून घेतल्या असतील आणि त्या समजून घेतल्या असतील. तर आज जो चौथा टॉपिक आहे त्या चौथ्या टॉपिकची माहिती सांगतो. त्याच्या नोट्स पण तुम्हाला मी पाठवल, समजलं नाही तर विचारा. त्या प्रकरणाचं नाव आहे चौथं अभिप्रेरणा, मोटिवेशन. व्यवसाय संस्था जी आहे, व्यवसाय संस्थेचे यश हे जे आहे ते विविध पातळ्यांवर अवलंबून असतं. लक्षात घ्या, आपलं जे उद्दिष्ट आहे व्यवसाय संस्थेचं, ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर काम करावं लागतं. म्हणजे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून तर व्यवस्थापनापर्यंत सर्व गोष्टी ह्या अद्ययावत तंत्रज्ञान, आधुनिक यंत्रसामुग्री, उच्च शिक्षित कर्मचारी वर्ग, अशा वेगवेगळे जर आपल्याकडे चांगले कर्मचारी असतील किंवा चांगले व्यवस्थापन असेल आणि त्यांचीच काम करण्याची मानसिकता जर चांगली असेल आणि तर व्यवसायाचं उद्दिष्ट आपल्याला नक्की साध्य करता येईल. पण ह्या सर्व गोष्टींचा कुठेतरी अभाव असेल तर आपलं जे नियोजित उद्दिष्ट जे आहे ते नियोजित उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होत नाही, किंवा ज्या वेळेला आपलं उद्दिष्ट साध्य झालं पाहिजे ते होऊ शकत नाही. त्यासाठी व्यवसायाची उद्दिष्ट जी आहे पूर्ण करण्यासाठी अत्यंत कठीण परिश्रम घेतले जातात आणि त्यासाठी अत्यंत परिश्रम घेऊन व्यवसायातील सर्व पातळीवरील कर्मचाऱ्यांमध्ये आपापले कार्य कसं चांगलं करतील, ते आपलं कार्य मन लावून कसं करतील, यासाठी व्यवस्थापकाने किंवा मालकाने तेथील वातावरण जे आहे ते वातावरण अनुकूल करणे आवश्यक असते, जेणेकरून आपली उद्दिष्ट काय होईल, साध्य करता येतील. लक्षात घ्या, आपल्या व्यवसायाच्या कार्यात यश मिळवण्यासाठी ती कार्य करण्याची उत्कृष्ट इच्छा असणे आणि त्याचे कठोर परिश्रम आणि प्रोत्साहित वातावरण निर्माण करणे याची सुद्धा व्यावसायिकाला आवश्यकता असते. लक्षात घ्या, त्यामुळे व्यवसायाच्या कर्मचाऱ्यांमध्ये काम करण्याची अनुकूल परिस्थिती, अनुकूल मानसिकता तयार करण्याचे वातावरण निर्माण करावे लागते. असं अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी ज्या व्यावसायिक प्रक्रियेचा अवलंब केला जातो किंवा व्यवसाय शास्त्रामध्ये ज्याचा वापर केला जातो त्याला अभिप्रेरणा असे म्हणतात. सोपा टॉपिक आहे. अभिप्रेरणा म्हणजे काय? उपक्रमातील किंवा व्यवसायातील बहुसंख्य कर्मचारींना अभिप्रेरित असलेले त्यातील कार्य करण्यामध्ये त्यांचा उत्साह वाढण्यासाठी, त्यांचं काम चांगलं करण्यासाठी, त्यांची कार्यप्रणाली वाढवण्यासाठी आणि संस्थेसंबंधी निष्ठा प्राप्त करण्यासाठी व्यवसायाचे उत्पन्नाची तंत्र, उच्च ज्ञान वापरून उच्च दर्जाची व्यवसायाची प्रतिमा उंचावण्यासाठी, म्हणजेच एकूण उत्पादन वाढवण्यासाठी प्रत्येक उपक्रमामध्ये किंवा प्रत्येक व्यवसायामध्ये अभिप्रेरणा ही महत्त्वपूर्ण समजली जाते. लक्षात घ्या, हा अभिप्रेरणा म्हणजे काय? प्रोत्साहन देणे. एखादं चांगले काम केलं तर त्याला इंग्रजीच्या भाषेत मोटिवेशन असे म्हणतात. लक्षात घ्या, व्यवसाय कार्यामध्ये अनुकूल वातावरण करणे, व्यवस्थित पुढे जाणे, प्रगती करणे आणि प्रगतीच प्रोत्साहन देणे, अशा अनेक गोष्टींचा समावेश जो आहे, ह्या समावेश ह्या अभिप्रेरणेमध्ये होत असतो. लक्षात घ्या, अभिप्रेरणा जी आहे म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये अभिप्रेरणेला अत्यंत महत्त्व आहे. याकरिता व्यवसाय संस्थेमध्ये अभिप्रेरणेला महत्त्व प्राप्त झालेले असते. लक्षात घ्या, अभिप्रेरणेचा संबंध जो आहे तो अभिप्रेरणेचा संबंध संपूर्ण व्यवसायाचं व्यक्तिमत्व, व्यवसायाचा विकास याच्यावर अवलंबून असतो. लक्षात घ्या, कर्मचाऱ्यांनी तत्परतेने, प्रामाणिकपणे
व निष्ठेने कार्य करण्याकरिता व्यवस्थापनाला अभिप्रेरित साठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग अवलंबावे लागतात. लक्षात घ्या, म्हणजे तज्ज्ञाचं मत घ्यावं लागतं. यासाठी अभिप्रेरणा ही फार व्यवसाय संस्थेमध्ये महत्त्वाचं आहे. अभिप्रेरणेच्या व्याख्या ज्या आहेत त्या व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या व्यावसायिक शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या आहेत. त्यामध्ये 2-3 व्याख्या सांगतो. म्हणजे काय, कोणत्याही व्यक्तीला आता स्वतःला इच्छित उद्दिष्ट साध्य व्हावा म्हणून निर्धारित मार्गाने कार्य करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या कार्याला अभिप्रेरणा म्हणतात. अभिप्रेरणेची व्याख्या तुम्हाला पाठवलेली आहे, त्या व्याख्येनुसार तुम्ही ते लिहून घेऊ शकता. लेक्चर ऐका, नंतर त्या नोट्स तुम्ही लिहून घेऊ शकता. म्हणजे काय, इच्छा, गरजा, सदिच्छा, तत्सम गटातील भावनांच्या पूर्ततेसाठी करण्यात आलेल्या सर्व कृतींचा समावेश जो आहे तो समावेश ह्या अभिप्रेरणेमध्ये होतो. लक्षात घ्या. म्हणजे आपलं व्यवसाय, मी अगोदरच सांगितलेलं आहे की व्यवसाय संस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी किंवा बक्षीस पात्र प्राप्त करण्यासाठी शक्तींचा विस्तार करण्याची तयारी म्हणजे अभिप्रेरणा होती. तुम्हाला सुद्धा अभ्यास करून जर यशस्वी व्हायचं असेल किंवा एखादा नंबर काढायचा असेल बोर्डामध्ये, तर तुम्हाला सर्व शिक्षक जे आहे ते सर्व प्रोत्साहित करतात, अभिप्रेरणा देतात. एखादा हुशार विद्यार्थी असेल तर त्याला गायडन्स करतात, त्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रेरित करतात आणि त्याला योग्य गायडन्स देऊन म्हणजे तो आपलं उद्दिष्ट साध्य करू शकतो. म्हणजे उद्दिष्ट गाठण्यासाठी विशिष्ट हेतू जर आपल्याला साध्य करायचा असेल किंवा विशिष्ट दिशेने प्रगती करण्यासाठी उत्कृष्ट इच्छा व्यक्तींमध्ये उत्पन्न करण्याच्या प्रक्रियेला अभिप्रेरणा असे म्हणतात. मी तुम्हाला आता तुमचं उदाहरण दिलं. या पद्धतीने अभिप्रेरणा म्हणजे काय, व्यवसाय संस्थेमध्ये आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे. आता आम्हाला पण शाळेमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पारितोषिकं दिले जातात, बक्षीस दिली जाते, वेगवेगळ्या संस्थांकडून सत्कार केला जातो. लायन्स क्लब, रोटरी क्लब असे क्लब आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षकांचा सन्मान केला जातो. कारण जेणेकरून आपण चांगलं आपलं जे उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांना शिकवायचं, त्यासाठी आम्हालासुद्धा अभिप्रेरणा दिली जाते. अशा पद्धतीने अभिप्रेरणा म्हणजे काय, अभिप्रेरणाची प्रस्तावना जी आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेली आहे. तुमच्या भाषेमध्ये तुम्ही ते लिहू शकतात. अभिप्रेरणा म्हणजे काय ना, अभिप्रेरणेचे महत्त्व आणि फायदे हा एक प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो. लक्षात घ्या. आता अभिप्रेरणेची वैशिष्ट्ये तुम्हाला मी पुढील प्रमाणे सांगतो. लक्षात घ्या. ती पाठवलेली आहेत पण ती थोडेफार लिहून घ्या. अभिप्रेरणेमुळे मानवी गरजा पूर्ण केल्या जातात. लक्षात घ्या. अभिप्रेरणा जी आहे ते अभिप्रेरणेमुळे आपल्या ज्या मानवाच्या गरजा ज्या आहेत त्या गरजा पूर्ण केल्या जातात. अभिप्रेरणा ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. दुसरं वैशिष्ट्य काय सांगता येईल, अभिप्रेरणा ही कंटिन्यू चालू असते. कंटिन्यू कंपनीमध्ये प्रोत्साहन शिक्षकांना किंवा ज्या उपक्रमामध्ये की ज्या ठिकाणी कामगार काम करतात त्या ठिकाणी ती प्रक्रिया जी आहे ती सतत चालणारी प्रक्रिया आहे. अभिप्रेरणा ही मानसशास्त्रीय प्रक्रिया असून त्या प्रक्रियेचा संबंध व्यक्तीच्या काम करण्याशी असतो. अभिप्रेरणाचा संबंध जो आहे, जे व्यक्ती कामं करतात कंपनीमध्ये किंवा आम्ही शिक्षक काम करतो त्या कामाशी अभिप्रेरणाचा डायरेक्ट संबंध येतो. ती सतत चालणारी प्रक्रिया आहे. ती मानवाच्या गरजा पूर्ण करू शकते. अभिप्रेरणेमुळे कर्मचाऱ्यांचा उत्साह, कार्यक्षमता वाढते. अभिप्रेरणा जर दिली, एखाद्या कर्मचारी चांगलं काम केलं त्याच्या पाठीवर मॅनेजरने थाप दिली, खूप चांगलं काम केलं किंवा वेगळ्या प्रकारे बोनस दिलं, बक्षीस दिली, म्हणजे त्यांची उत्साह वाढतो, कार्यक्षमता वाढते आणि तो काम करण्यास जास्त प्रवृत्त होतो किंवा जास्तसुद्धा वेळ थांबवून तो आपलं काम करू शकतो. लक्षात घ्या. अभिप्रेरणेमुळे कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनात, व्यक्तिमत्वामध्ये, प्रवृत्तीमध्ये अनुकूल बदल होतात. अभिप्रेरणेमुळे फार बदल होतात. लक्षात घ्या. अभिप्रेरणेमुळे कर्मचाऱ्यांच्या मनात त्यांचे काम अधिक कार्यक्षमतेने, आत्मीयतेने व निष्ठेने करण्याची इच्छा उत्पन्न होते. अभिप्रेरणेमुळे कर्मचाऱ्यांच्या मनात त्यांचे काम अधिक कार्यक्षमतेने, आत्मीयतेने व निष्ठेने करण्याची इच्छा उत्पन्न होते. अभिप्रेरणेमुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावते. अभिप्रेरणा जी आहे, अभिप्रेरणेमुळे कर्मचाऱ्यांचं मन जे आहे ते मन उंचावतं, जेणेकरून तो कर्मचारी चांगल्या पद्धतीने किंवा चांगल्या याच्याने तो काम करू शकतो. लक्षात घ्या.
अभिप्रेरणेमुळे संघटनेत कार्य करणाऱ्या व्यक्तींमध्ये एकीची भावना वाढीस लागते. सर्व स्तरावर सलोख्याचे व सहकार्याचे संबंध प्रस्थापिण्यास मदत होते. अशा पद्धतीने अभिप्रेरणेमुळे सर्व लोकांना समान वागणूक जर दिली तर चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा ह्या संस्थेला किंवा उपक्रमाला किंवा कर्मचाऱ्यांना होत असतो. अशा पद्धतीने अभिप्रेरणेचे वैशिष्ट्य जे आहे ते तुम्हाला मी 7-8 वैशिष्ट्य सांगितलेले आहेत, ते व्यवस्थित बघा. त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. अभिप्रेरणेचे महत्त्व आणि फायदे. अभिप्रेरणा जी आहे, अभिप्रेरणा म्हणजे काय समजलं ना? त्याचे वैशिष्ट्य जे आहेत ते परत वाचा किंवा तुम्ही परत ती कॅसेट ऐकू शकतात. कारण हा जो FC विषय जो आहे हा कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला परीक्षा जी आहे ती परीक्षेची माहिती जी आहे ते जाधव सर तुम्हाला सांगतीलच, प्रश्नपत्रिके स्वरूप वगैरे. म्हणून इंग्रजी, मराठी आणि फाउंडेशन कोर्स हे 3 जे विषय जे आहेत ते व्यवस्थित जर केले तर अडचण येणार नाही, लक्षात घ्या. अभिप्रेरणेचं महत्त्व आणि फायदा. व्यक्तिगत तसेच संस्थेने ठरवलेल्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रेरणा आवश्यक असते. अभिप्रेरणेमध्ये जे उद्दिष्ट ठरलेले असते त्याची प्राप्ती करण्यासाठी अभिप्रेरणा जी आहे, अभिप्रेरणा आवश्यक असते, लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा फायदा किंवा महत्त्व सांगता येईल. कुठल्याही उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी व्यक्तीला 2 गोष्टी आवश्यक असतात. त्या म्हणजे व्यक्तीची काम करण्याची क्षमता आणि व्यक्तीची काम करण्याची तयारी किंवा इच्छा. व्यक्ती काम करण्याची केवळ क्षमता भागत नाही, तर तिची काम करण्याची इच्छा, त्याची तयारी असेल तर व्यवसायाची उद्दिष्ट प्राप्ती होते. आणि इच्छा तयारी होण्यासाठी त्या कर्मचाऱ्यांना काय द्यावं लागतं? प्रेरणा द्यावी लागते, जेणेकरून आपली उद्दिष्टे जी आहेत ती साध्य होऊ शकतात, लक्षात घ्या. उत्तम आणि सकारात्मक प्रेरणेमुळे, उत्तम आणि सकारात्मक प्रेरणा जर दिली असेल तर कंपनीतील वातावरण आणि औद्योगिक संबंध जे आहेत ते संबंध निरोगी निकोप राहण्यास मदत होते, लक्षात घ्या. म्हणजे आपण जर कंपनीत चांगले वातावरण, शुद्ध वातावरण, कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही, कोणाशी मतभेद नाही, औद्योगिक संबंध, मालक आणि मालक संबंध, मालक आणि कर्मचारी संबंध, मालक आणि व्यवस्थापनातील संबंध जर चांगले असतील आणि संबंध व्यवस्थित ठेवले तर आपल्याला व्यवसाय संस्थेचा नक्कीच फायदा होतो. कारण संबंध चांगले असल्यामुळे कर्मचाऱ्यांची उत्पादन वाढवण्याची क्षमतासुद्धा वाढते आणि आपलं उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होत असते, लक्षात घ्या. जेणेकरून आपण कोणत्याही कामास नकार दिला जाऊ शकत नाही. कारण आपल्यामध्ये प्रेरणा असेल तर आपली नकार करण्याची प्रवृत्ती जी आहे ती कमी होत असते, लक्षात घ्या. प्रेरणा ही उपलब्ध साधन सामुग्रीचा उत्तम वापर करून घेतली होते, लक्षात घ्या. प्रेरणा जी अभिप्रेरणा जी आहे त्या अभिप्रेरणेमध्ये साधन सामुग्रीचा वापर जो आहे तो चांगल्या पद्धतीने केला जातो. कर्मचाऱ्यांमध्ये जर आपल्याला चांगले संबंध ठेवले असतील तर तो आपली कंपनीतील साधन सामुग्री जी आहे तिचा वापर चांगल्या पद्धतीने करू शकतो किंवा त्याचा वापर हा योग्य पद्धतीने, जेणेकरून कंपनीचं आर्थिक नुकसान होणार नाही, हे बघितलं जातं, लक्षात घ्या. जर संबंध चांगले नसतील तर कंपनी कर्मचारी मशिनरीकडे किंवा याच्यामध्ये लक्ष देत नाही, जेणेकरून आपली उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाही. म्हणून प्रेरणा जर व्यवस्थित अभिप्रेरणा जर कर्मचाऱ्यांना दिली किंवा व्यवस्थित गायडन्स केलं तर आपलं साधन सामुग्री जे आहे त्याचा योग्य वापर कर्मचारी करू शकतात. प्रेरणेतून कर्मचाऱ्यांमध्ये कंपनीबद्दल आपलेपणा, मालकी हक्काची भावना निर्माण होते व संघर्षाचे प्रमाण कमी होते. विद्यार्थी मित्रांनो, अभिप्रेरणा दिली तर कंपनीमध्ये जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना वाटतं की आपली कंपनी आहे, आपण चांगलं काम केलं पाहिजे. मालकी हक्क, आपल्याला जणू काय आपल्याला मालकी हक्क आहेत आपले, त्याची भावना आपण निर्माण करू शकतो. म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये, मालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष कमी होतात. संघर्ष कमी झाले तर जेणेकरून आपलं जे उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होते, लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपल्या अभिप्रेरणेचे फायदे जे आहेत ते फायदे तुम्हाला मी थोडीशी माहिती सांगितलेली आहे. त्या पद्धतीने तुम्ही तो प्रश्न बघा.
मला जाधव सर बोलले की तुम्ही मोठा व्हिडिओ नका पाठवा, लहान लहान व्हिडिओ करून पाठवा, एक एक प्रश्न करा. पण मी तुम्हाला सर्व नोट्स जो आहे या टॉपिकच्या पाठवलेल्या आहेत, त्याची माहिती पण सांगितलेली आहे. ती तुम्ही जरूर बघा आणि शंका असेल तर मला तुम्ही कॉल करू शकता. या पद्धतीने अभिप्रेरणेची जी आहे ते अभिप्रेरणेचा उद्देश, अभिप्रेरणा जी आहे ते अभिप्रेरणेचे उद्देश जे आहे ते उद्देश पण तुम्हाला मी सांगतो. त्याच्यामध्ये व्यवसाय संस्थेचे उद्दिष्ट साध्य होतात. मी सांगितलेले आहे की अभिप्रेरणेचा महत्त्वाचा उद्देश काय आहे की आपला जो व्यवसाय जो आहे किंवा आपलं जे संस्थेचे उद्दिष्ट जे आहे, आता आपल्या शाळेचं उद्दिष्ट काय आहे की विद्यार्थ्यांना व्यवस्थित ज्ञान मिळालं पाहिजे. हे जर शिक्षकांमध्ये जर वातावरण चांगलं असेल किंवा शिक्षकांमध्ये वाद नसतील, प्राचार्य आणि शिक्षण संबंध चांगले असतील, जेणेकरून शाळेमध्ये आल्यानंतर शिक्षक हा उत्स्फूर्तपणे किंवा चांगल्या पद्धतीने काम करू शकतो, त्याच्यावर कोणत्याही प्रकारे मानसिक दडपण नसेल. म्हणून जी उद्दिष्ट आहे संस्था चालकांचं किंवा कंपनीमध्ये सुद्धा बघा, जर वातावरण चांगलं असेल किंवा त्या वातावरणानुसार आपल्याला जी उद्दिष्ट जी आहे ती उद्दिष्ट आपल्याला व्यवस्थित साध्य करता येऊ शकतात. लक्षात घ्या, पहिला जो उद्देश आहे व्यवसाय संस्थेचे उद्दिष्ट साध्य होतात. नंतर अभिप्रेरणेमुळे संघटनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळते किंवा फार मोठं मोलाचं सहकार्य मिळतं. अभिप्रेरणा जर दिली असेल तर मी सांगितलं हेच सर्व आहे. महत्त्व आणि उद्दिष्ट आणि फायदे सारखेच आहेत. अभिप्रेरणेच्या कौशल्यात आणि इच्छाशक्तीत वाढ. मी म्हटलं अभिप्रेरणा जर एखाद्याला तुम्ही प्रोत्साहन दिलं तर तुमचं, मी विद्यार्थ्यांचं उदाहरण दिलं, कंपनीतल्या कर्मचाऱ्यांचं उदाहरण. अभिप्रेरणा जी आहे त्याचा महत्त्वाचा उद्देश काय आहे की त्यांची इच्छाशक्ती वाढते, त्यांच्या कामात फायदा होतो, जेणेकरून आपलं उद्दिष्ट जे आहे ते साध्य होत असतो. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मानसिक, आर्थिक आणि सामाजिक गरजांची पूर्तता होते. मी सांगितलं की एखाद्या अभिप्रेरणेमुळे कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते, जेणेकरून त्यांचा आर्थिक, सामाजिक, कारण आपण कंपनीचे मालक आहोत अशी भावना निर्माण होते, त्यामुळे नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होत असतो. अशा पद्धतीने अभिप्रेरणेचे अनेक फायदे होतात. कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावते व त्यांच्या कार्याचं समाधान मिळून कर्मचाऱ्यांचे संबंध जे आहे ते संबंध उंचावतात आणि त्याचा फायदा सर्व स्तराला होतो. संघटनेमध्ये सर्व स्तरावर सलोख्याचे संबंध प्रस्थापित होतात. कर्मचाऱ्यांच्या मनात जबाबदारीची भावना निर्माण होते. अशा जबाबदारी दिली जाते एखाद्या कामगाराला, तुला व्यवस्थित काम करण्याची जबाबदारी दिली जाते. अशा पद्धतीने अभिप्रेरणेचे उद्देश जे आहे ते उद्देश तुम्हाला सांगता येतील. म्हणून आज फक्त अभिप्रेरणा म्हणजे काय, अभिप्रेरणेची वैशिष्ट्ये सांगितले, अभिप्रेरणेचे महत्त्व मी सांगितलं, अभिप्रेरणेचे फायदे कशावर ते सांगितलं आणि अभिप्रेरणेचे उद्देश जे आहे ते तुम्हाला मी सांगितलेले आहे. अशा पद्धतीने पहिला 2 प्रश्न तयार झाले. अभिप्रेरणा म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, अभिप्रेरणेचे महत्त्व, फायदे आणि अभिप्रेरणेचे उद्देश स्पष्ट करा. हे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या किंवा ते करा. धन्यवाद.